गुड मॉर्निंग मुलांनो. उपयोजित लेखन विभाग या घटकातील जाहिरात लेखन हा पहिला घटक आपण याआधी बघितला. तर आज आपण उपयोजित लेखन विभाग या घटकातील दुसरा टॉपिक जो आज आपण बघणार आहोत तो आहे वृत्तांत लेखन म्हणजेच रिपोर्ट रायटिंग. तर त्याआधी वृत्तांत म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. आता वृत्तांत म्हणजे बातमी, न्यूज. वृत्तांत म्हणजे घडलेल्या घटनेचे यथातथ्य वर्णन करणे. यथातथ्य का अर्थ क्या है कि जो घटना हुई है उसको लोगों के सामने हमें दर्शाना है. आता वृत्तांत लेखनात राग, आनंद, दुःख, आश्चर्य ह्या तीव्र भावना त्यात व्यक्त करणे अपेक्षित नहीं. यानी क्या, तो वृत्तांत लेखन में गुस्सा, खुशी, दुख, आश्चर्य इन भावनाओं की कोई भी ज़रूरत उसमें नहीं होती. वृत्तांत लेखन के बारे में अधिक जानकारी दी जाए तो यह भी है कि आजचे युग हे माहितीचे युग आहे. तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे यांच्यामुळे जग खरंच जवळ आले आहे. जगात कुठेही घडलेल्या घटना त्याची अचूक माहिती आपल्याला घरात बसून या प्रसार माध्यमांद्वारे सविस्तर कळते. इसका मतलब यह है कि देश विदेश के किसी भी जगह पर होने वाली घटना का न्यूज़पेपर, आकाशवाणी और दूरदर्शन के माध्यम से लोगों के पास वो खबर, वो न्यूज़ पहुंचती रहती है. आगे मैं कुछ आपको उदाहरणों से वो स्पष्ट करना चाहती हूँ. जैसे कि पहला उदाहरण यहाँ पर है की बघा, जर शहरातील एखादी जलवाहिनी फुटली या उस पाइपलाइन में कुछ बिगाड़ आ जाए तो क्या हो जाता है. तो ऐसे एक न्यूज़ आ जाती है कि उद्या शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. यानी शहर के उस विभाग में पानी की सेवा बंद की जाएगी, है ना, बराबर. किंवा दुसरं उदाहरण बघा, भारताकडून क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली. आता क्षेपणास्त्र म्हणजे काय, तर मिसाइल. भारत ने बनाया हुआ मिसाइल टेस्ट कैसे सक्सेस हुआ है. इस तरह की न्यूज़ हमें पता चलती है दूरदर्शन, टेलीविज़न, आकाशवाणी इन माध्यमों से. क्या हो जाती है, ये न्यूज़ हमें पता चलती है, फैलती रहती है. माहिती देणे, ज्ञान देणे, समाज प्रबोधन करणे, परिस्थितीची जाणीव करून देणे हे बातमीचं मुख्य उद्देश असतो. थोडक्यात काय, तर बातमी हा आजच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. ये एक मेन फॅक्टर आहे लोगों के जीवन का, न्यूज. म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे हे महत्त्वाचे कौशल्य ठरते. उस न्यूज़ में घटी हुई घटना की सच्चाई हमें लोगों तक पहुंचाना है और यह स्किल बहुत आवश्यक होता है ना, बराबर. वृत्तांत लेखन करते समय किन चीज़ों को हमें ध्यान में रखना होगा, उसके पॉइंट्स हम आगे देखते हैं. बघा, वृत्तांत लेखन करताना म्हणजे रिपोर्ट रायटिंग करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, तर त्यातले काही मुद्दे ते आपण बघूया. पॉइंट्स आहेत ते बघा. वृत्तांत अचूक, परिपूर्ण, सुस्पष्ट असावा. तो वाचल्यावर वाचकाच्या मनात कोणतीही शंका राहू नये. देखो, उस वृत्तांत के बारे में सही जानकारी हमें देनी है. सही जानकारी, वो सही न्यूज़ हमें क्या करनी है, लोगों के सामने हमें दर्शानी है. लोगों के मन में कोई भी या किसी भी तरह का संदेह या डाउट्स ना हो, है ना. दूसरी बात क्या, तर महत्त्वाची गोष्ट, घटना, सरकारी निर्णय प्रथम सांगावेत आणि नंतर क्रमाने सविस्तर त्याची माहिती द्यावी. सबसे ज़रूरी बात यह है कि जो भी घटना घटी है उस पर शासन ने जो निर्णय लिया है उसके भी डिटेल्स हमें क्या करने, लोगों को देने हैं. हमें कोई भी बात अपने मन की नहीं उस पर लिखनी है. जो निर्णय शासन ने लिया है, सरकार ने लिया है, उसी को हमें उसमें दर्शाना है.
तिसरा मुद्दा काय आपला, तर वाचकाचे लक्ष वेधून घेईल असा मथळा असावा. उस वृत्तांत को हमें टाइटल देना है ताकि वो न्यूज़ पढ़ते वक्त अपना ध्यान उस घटना पर चला जाएगा. बराबर, उस न्यूज़ को एक नाम देना, उस पर कुछ टाइटल देना हमें ताकि लोगों का ध्यान उस पर चला जाए. चौथा आहे, वृत्तांत लेखनात स्थळ, वेळ, तारीख, व्यक्ती यांचा उल्लेख असावा. प्रसिद्ध व्यक्तीचा संदर्भ असल्यास तोही द्यावा. यानी क्या, इसका मतलब क्या, तो वृत्त लेखन या वृत्तांत लेखन करते वक्त हमें क्या करना है, उस जगह का, समय का यानी टाइम का या डेट तारीख का, व्यक्ति का भी हमें क्या करनी है, उसमें जानकारी देनी होगी. और अगर कोई भी फेमस एक्टर हो या कोई भी फेमस बिजनेसमैन हो या पॉलिटिशियन हो, कोई भी हो, तो उनका भी संदर्भ हमें क्या करना है, हमें उस वृत्तांत में देना होगा. ठीक आहे. पाचवा पॉइंट्स आहे आपला, मथळ्यानंतर स्थूल स्पष्टीकरण द्यावे. कोणत्या घटना कोणत्या क्रमाने घडल्या त्यांचा उल्लेख वृत्तांतात करावा. अभी जो भी घटना जो घटी है उस घटना का हमें क्या करना है, एक्सप्लेनेशन हमें देना होगा. वो डिटेल्स हमें लिखणे हैं उसके बारे में. पुढचा मुद्दा, घटना जशी घडली तसेच लेखन करावे. लेखनात वस्तुनिष्ठपणा असावा. लेखकाने घटनेबाबत स्वतःचे मत व्यक्त करू नये. अभी जो भी घटना घटी है उसका वैसे ही हमें क्या करना है, लेखन करना होगा. उस घटना में हमें अपना डिसीजन दर्शाना नहीं होता. अपने मत, अपने ओपिनियन्स उसमें दर्शाने नहीं है हमें. ठीक आहे. पुढचा आहे आपला, भाषा साधी, सोपी आणि सरळ असावी. यानी घटना लिखते समय हमें क्या करना है, अपनी भाषा को सरल और सीधी सादी भाषा ही अपनी होनी चाहिए उसमें. भाषा नकारात्मक नसावी. यानी उस भाषा में निगेटिविटी, नकारात्मकता न दर्शाए. 9वा पॉइंट आहे आपला, वृत्तांत लेखनात लहान लहान वाक्य असावीत, परिच्छेदही लहान असावेत. जब हम ये बातमी या रिपोर्ट राइटिंग जब हम करते वक्त क्या करना है, हमें अपने वाक्य, अपने सेंटेंस जो है वो हमें क्या करना है, छोटे होने चाहिए अपने वाक्य, और पॅरेग्राफ भी छोटे ही होणे जरूरी है. त्याच्या पुढचा पॉइंट आहे आपला, वृत्तांत लेखनात कोणाचीही बदनामी होणार नहीं असे लेखन असावे. यानी किसी भी व्यक्ति की बदनामी हमें न्यूज़ में लिखनी नहीं है, दर्शानी नहीं है. और एक लास्ट का पॉइंट देखते, भाषा अलंकारिक नसावी, प्रत्यक्षपणे घडलेली हकीकत असावी. जो भी घटना घटी है उसी के बारे में हमें हकीकत लिखनी है. तो चलो हम अभी देखते वृत्तांत लेखन के कुछ नमुने, काही उदाहरण आपण बघूया वृत्तांत लेखनाचे. तर पहिला आहे, खालील विषयावर वृत्तांत लेखन करा. आता बघा, तुमच्यासमोर मी एक वृत्तांत समोर मांडलेला आहे. प्रश्न आहे बघा कसा, शारदा विद्यालय आष्टी जिल्हा चंद्रपूर स्वच्छता अभियान कार्यक्रम महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे डॉक्टर जयंत करोडे. 2 ऑक्टोबर 2020. वेळ दिली आहे सकाळी 10 वाजता. स्थळ आहे शारदा विद्यालय चंद्रपूर. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न केलेला असतो. आता कुठल्या कार्यक्रमासंबंधी आपल्याला माहिती दिली आहे, महात्मा गांधी जयंतीनिमित्त कोणता कार्यक्रम केला होता, तर स्वच्छता अभियानाचा. आता 2 ऑक्टोबर हे आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधींचा जन्मदिवस. पण आता ही बातमी आपण 2 तारखेचं हे आपण वृत्तांत आहे, पण आपण तो 3 तारखेला आपण ते लिहिणार आहोत. आपल्याला 2 तारखेचा जरी कार्यक्रम दिला असला तरी आपण दुसऱ्या दिवशी आपण तो दर्शवतोय की नाही, लिहितोय की नाही, म्हणून आपण काय लिहिणार ते 3 ऑक्टोबर. ठीक आहे. बाकी वेळ वगैरे त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. ठीक आहे. तर बघूया आपण आपलं बातमी लेखन कसं करायचं ते. तर बघा,
आपल्या बातमीला आपण नाव काय देतोय? स्वच्छता अभियान कार्यक्रम, हो की नाही? आणि कोणत्या दिवशी आपण लिहितोय? 3 ऑक्टोबर. ठिकाण कोणतं दिले? चंद्रपूर. आणि आपल्याला एका बाजूला कंसात काय लिहायचं आहे? आमच्या वार्ताहराकडून. आता बघा, आपल्या बातमीला आपण सुरुवात करूया. बघा आता, 2 ऑक्टोबर आष्टी जिल्हा चंद्रपूर येथील शारदा विद्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला. या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध आहार तज्ज्ञ डॉक्टर जयंत करोडे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले. बघा, इथे आपले एक पॅरेग्राफ आपण संपवून काय केले? दुसऱ्या पॅरेग्राफला सुरुवात केलेली आहे. इयत्ता 8वी ते 10वी साठी स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबवले. प्रमुख पाहुण्यांनी माझी शरीर स्वच्छता आणि आहार या विषयावर उत्तम उद्बोधन केले. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षीय भाषणानंतर श्री गावंडे सरांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. बघा, ही होती आपली बातमी. इथे आपण त्या स्वच्छता अभियानाच्या दिवशी आपण त्या गांधी जयंतीनिमित्त कोणकोणते कार्यक्रम आपण तिथे साजरे केले, तर तिथे बघा, त्या मुलांनी स्पीच, वक्तृत्व स्पर्धा त्या मुलांची होती तिथे, बरोबर. काही प्रमुख पाहुण्यांना तिथे बोलवलेलं होतं. त्यांच्या भाषणाबरोबर मुख्याध्यापकांनी सुद्धा काय केलं होतं? आपलं भाषण देऊन कार्यक्रमाची सुरुवात तर केलेलीच होती, बरोबर. पण त्याचबरोबर पसायदानाने, संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने, त्या प्रार्थनेने काय झालं? त्या कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला आणि सर्व मुलांना, सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. तर ही होती आपली ही बातमी. या अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला काय करायच्या आहेत? सोप्या आणि मोजक्या शब्दात, पण त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्या त्या बातमीमध्ये आलेली पाहिजे. ते सगळे मुद्दे आपले त्या बातमीत असणे गरजेचे आहेत. तर यापुढे मी दुसरा प्रश्न आणखीन सांगते. दुसरी वृत्तांत लेखनाचा एक नमुना दाखवते. तो म्हणजे, बघूया आपण, प्रश्न आहे, नवमहाराष्ट्र विद्यालय विमाननगर वसई जागतिक विज्ञान दिन सोहळा जागतिक विज्ञान दिनानिमित्त सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे व्याख्यान, प्रमुख उपस्थिती. आता बघा, तिथे आपल्याला चौकटीमध्ये दिलेलं आहे बघा, 28 फेब्रुवारी 2018. आता हा 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो, बरोबर. त्या दिवशी हा कार्यक्रम आता तिथे त्यांनी आयोजित केलेला होता. आता वेळ काय दिली आपल्याला त्यांनी? सकाळी 11ची वेळ, सकाळी 11 वाजता. आणि स्थळ, ठिकाण कोणतं दिले? तर डॉक्टर होमी बाबा सभागृह. आता या बातमीचं, या वृत्तांताचं आपण कसं लिखाण करणार आहोत ते आपण बघूया. चला, आता 28 फेब्रुवारीचा कार्यक्रम आहे की नाही आपला, तर आपण तिथे लिहिलं, आपण माहिती देतोय 28 तारखेचा हा कार्यक्रम आहे, पण आपण लिखाणाच्या वेळेला आपण काय करणार आहोत? पुढच्या दिवसाचा, दुसऱ्या दिवसाची आपण काय करणार? त्या तारीख टाकणार आहोत. मग तिथे आपण लिहिणार आहोत 29 फेब्रुवारी विमाननगर वसई. हे लिहून आपण काय करणार? खालच्या ठिकाणी आपल्या बातमीला आपण सुरुवात करणार आहोत. जागतिक दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालयातर्फे डॉक्टर होमी बाबा सभागृह येथे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. व्याख्यान म्हणजे काय? तर त्यांचं स्पीच देण्यात आलं होतं. या व्याख्यानात शास्त्रज्ञ डॉक्टर दीपक जोंधळे, सन्माननीय खगोलशास्त्र अभ्यासक नीला राऊत यांची प्रमुख उपस्थिती होते. आता त्या कार्यक्रमात कोणकोणत्या पाहुण्यांना बोलवलेलं होतं, तर त्यांची नावं लिहून आपण काय केलं? एक पॅरेग्राफ आपण पूर्ण केलेला. तर आपण पुढच्या दुसऱ्या पॅरेग्राफवर जाऊया. यावेळी
डॉक्टर नारळीकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विज्ञानवादी दृष्टिकोनाचे महत्त्व स्पष्ट केले. मुलांना सायन्सबद्दल किंवा त्याचं अप्रोच, त्याचे इम्पॉर्टन्स मुलांना स्पष्ट करून दिलं. अनेक खगोलशास्त्रीय दाखले त्यांनी दिले. दाखले म्हणजे एक्झाम्पल्स. विज्ञानवाद अंगीकारण्याचा उपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना केला. तर प्रमुख पाहुणे डॉक्टर जोंधळे व नीला राऊत यांनी आपला थोडक्यात प्रवास उलगडत विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यानी इन लोगों ने क्या किया, जो गेस्ट जिन लोगों को बुलाया था उन लोगों ने साइंस में, उस विज्ञान में किस तरह से अपनी कामगिरी की, अपना काम दर्शाया है, उसके लिए लोगों को, विद्यार्थियों को प्रोत्साहन देने के लिए उन्होंने इस तरह से उन्होंने अपने भाषण में दर्शाया है. त्याच्यानंतरच्या तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये बघूया. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या व्याख्यानाची सांगता सायंकाळी 3च्या सुमारास झाली. जो सुबह 11 बजे शुरू हुआ था कार्यक्रम, शाम को 3 बजे खत्म हुआ. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर नारळीकर यांच्या हस्ते नवमहाराष्ट्र विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनात विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. उस प्रोग्राम में उन बच्चों का, जिन बच्चों को सम्मान किया गया था, उनका नाम घोषित किया उसमें. इस तरह से उन लोगों को कुछ प्राइजेस दिए गए. तो इस तरह से हमें क्या, ये वृत्तांत लेखन हमें पूरे करनी है. जो जानकारी आपको दी गई है उस बॉक्स में, वो पूरी जानकारी आपके उस वृत्तांत में आनी बहुत ज़रूरी है. तो आपको हमेशा ये ध्यान में रखना होगा कि आपने जो भी पॉइंट्स लिखे उसमें ये सारी जानकारी आपकी आई है या नहीं, वो आपको चेक करना ज़रूरी है. ठीक है. और एक वृत्तांत के बारे में आपको एग्जाम्पल देना चाहूँगी. तो देखते एक लास्ट एक एग्जाम्पल. तर प्रश्न आहे आपला, खालील विषयावर वृत्तांत लिहा. प्रश्न असा आहे आपला, वा शिरवाडकर यांच्या जन्मदिनी पुस्तक प्रदर्शन सोहळा BN वैद्य सभागृह आयोजित. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत प्रसिद्ध अभिनेते श्री मोहन जोशी. आता हा कार्यक्रम कोणत्या दिवशी, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वेळेत होता तर ते बघूया. दिनांक 27 फेब्रुवारी 2016. स्थळ आहे BN वैद्य सभागृह महाड आणि वेळ आहे सकाळी 8 वाजता. आता बघा, या बॉक्समध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे त्या पुस्तक प्रदर्शन सोहळ्याविषयीची. आता त्या पुस्तक प्रदर्शनाच्या सोहळ्यामध्ये कोणत्या प्रमुख पाहुण्यांना आपण तिथे बोलवलेलं आहे, ते कोणत्या ठिकाणी होणार आहे, किती वाजता तो कार्यक्रम आहे, या सगळ्यांची माहिती आपल्याला काय करायचं आहे, आपल्या त्या बातमी लेखनात, त्या वृत्तलेखनात आपली पूर्ण माहिती आली पाहिजे. हा विचार आपण आपल्या डोक्यात ठेवला पाहिजे. ठीक आहे. तर आपण आपली बातमी कशी लिहायची ते आपण सुरुवात करूया. चला तर बघा, तारीख होती 27 फेब्रुवारी की नाही, तर कारण हा शिरवाडकरांचा जन्मदिवस असतो. मग आपण प्रत्येक वेळेला लक्षात काय ठेवायचं, जी तारीख दिली आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीची तारीख आपल्याला वहीमध्ये आपल्याला लिहायची आहे किंवा पेपरात आपल्याला लिहायची आहे. ठीक आहे. तर दिनांक टाकायच्या आधी दिनांक 28 फेब्रुवारी. आता हा कार्यक्रम कुठे झाला होता तर महाड. आणि काय लिहायचं कंसात एका बाजूला उजवीकडे लिहा आमच्या वार्ताहराकडून. ठीक आहे. हे एवढं झालं आपलं पहिल्या ओळीत लिहून. त्याच्या खालच्या ठिकाणी खालच्या ओळीवर काय करायचं, आपण आपल्या बातमीला सुरुवात करणार आहोत. तर बघूया, मराठी दिन हा मराठी माणसांच्या मानाचा अभिमानाचा दिवस. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी या दिवशी महाडमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. नाट्य, चित्रपट व दूरदर्शनवरील प्रसिद्ध अभिनेते श्री मोहन जोशी यांच्या शुभ हस्ते BN वैद्य सभागृहात या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
महाडमधील अनेक विचारवंत वाचक प्रेमी यावेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात मोहन जोशी यांनी आज वाचन संस्कृती कमी होऊ लागली आहे याची खंत व्यक्त केली. मुलांच्या वाढदिवसाला पुस्तके भेट द्यावीत अशी कल्पना त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. बघा, या पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण काय केलं आहे तर मराठी दिवस म्हणून 27 फेब्रुवारी हा मराठी दिवस म्हणून आपण साजरा करतो, पण या दिवशी कुसुमाग्रजांचाच म्हणजेच वा शिरवाडकरांचा वाढदिवस असतो आणि म्हणूनच आपण हा मराठी दिवस म्हणून साजरा करतो, हो की नाही. तसेच महाडमध्ये भरवलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. उस उद्घाटन के वक्त किस गेस्ट को बुलाया गया था? तो एक एक्टर है, मराठी एक्टर श्री मोहन जोशी. इनके हस्ते क्या हुआ था? इस प्रदर्शन का उद्घाटन हुआ था. शिवाय त्यांनी काय सांगितलं होतं की मुलांच्या वाढदिवसाला सुद्धा काय केलं पाहिजे, बुक्स हमें क्या करने, उनको रिटर्न गिफ्ट के तौर पर हमें क्या करने, बच्चों को देने, ताकि बच्चों के अंदर वो किताबें पढ़ने की चाह, वो इच्छा उनके अंदर बढ़ती रहे. ठीक आहे, हे आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहिलं. त्याच्यानंतरच्या पुढच्या पॅरेग्राफमध्ये आता कोणते मुद्दे येणे जरूरी आहेत, अभी कौन से पॉइंट्स बाकी अपने उसमें वो ऐड करने, तो देखो. अभी सकाळी 8 वाजता उद्घाटन झाल्यानंतर महाडमधील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला, पालक, शिक्षक यांची गर्दी झाली. सकाळपासून सुरू झालेल्या प्रदर्शनात पाककृती, कलाकृती, शास्त्र, मराठी निबंध व व्याकरण तसेच थोर पुरुषांच्या चरित्रांच्या अनेक प्रती हातोहात संपल्या. महाडमधील नागरिकांचा रात्री 8 पर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून प्रदर्शनाचे आयोजन सुखावले. देखो, सुबह 8 बजे इस कार्यक्रम को शुरुआत हुई थी. उसमें एजेड सिटीजन्स, स्टूडेंट्स, महिला, टीचर्स, ये लोगों की भीड़ उस जगह पर थी. उसमें बहुत सारे प्रदर्शन में पाककृति यानी रेसिपीज, शास्त्र, निबंध, व्याकरण, इन किताबों के भी प्रति वहाँ पर कॉपीज़ भी वहाँ पर अवेलेबल थी. तो इस तरह से ये कार्यक्रम सुबह जो 8 बजे से शुरू हुआ था वो रात के 8 बजे तक वो कार्यक्रम चालू था. और इस तरह से लोगों का प्रतिसाद, रिस्पॉन्स अच्छा मिला था इस कार्यक्रम के लिए. तो इस तरह से हमें क्या करना है, उस वृत्तांत में, रिपोर्ट राइटिंग में क्या करना है, हमें वो सारी बातें हमें उसमें लिखनी है जो हमें प्रश्न में दी गई है. और हमें हमेशा ध्यान में रखना होगा कि वो सारी बातों का जानकारी हमें इस वृत्तांत में देना ज़रूरी है. ठीक आहे. वृत्तांत लेखन कसे लिहायचे ते तुम्हाला समजले असेल तर मग मी या व्हिडिओतील दाखविलेली वृत्तांत लेखनाची उदाहरणे नोटबुकमध्ये नोट्स म्हणून लिहिणे. शिवाय असाइनमेंटसाठी पुढे 2 प्रश्न उदाहरणे मी देत आहे, ती सोडवून मला पाठविणे. थँक्यू.